नमस्कार मित्रांनो, मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आयुष्यात तुम्हाला जर कधीच आजारी पडायचं नसेल तर या 60 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। नंबर 1, तुम्ही जर केस धुवत असाल तर गरम पाणी वापरू नका, कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो आणि तुमचे केस कोरडे देखील होऊ शकतात। नंबर 2, जर ऐकायला कमी येत असेल तर किंचित खोबरेल तेल बोटाला लावून ते कानामध्ये चोळावे। नंबर 3, रात्री टाईट कपडे घालून झोपल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो। नंबर 4, केस लवकर वाढण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याचे उकळलेले पाणी लावावे। नंबर 5, काही काळ उपाशी राहिल्याने शक्ती मिळते आणि मेंदू तीक्ष्ण होतो। नंबर 6, दह्यामध्ये थोडेसे बदाम मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात। नंबर 7, पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट चांगले साफ राहते। नंबर 8, उन्हाळ्यामुळे काळा पडलेल्या त्वचेसाठी कच्चे दूध घ्या। दूध सकाळ संध्याकाळ चेहऱ्यावर लावा आणि ते सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका। नंबर 9, नाश्त्यात अंडी खाणे हा वजन कमी करण्यासाठी उत्तम मार्ग आहे। अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात। नंबर 10, रात्री किवी खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। किवीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात। नंबर 11, काळे मीठ आणि भाजलेले जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच, पण भूकही वाढण्यास मदत होते। नंबर 12, केस मजबूत करण्यासाठी लाकडी कंगवा सर्वोत्तम आहे, यामुळे केस गळणे कमी होते। नंबर 13, LCD व TV जवळून पाहिल्याने कान लवकर बहिरे होतात आणि दृष्टी कमजोर होते। नंबर 14, टोमॅटो किंवा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर धुवा, असे नियमित केल्याने चेहऱ्यावरील काळेपणा दूर होतो। नंबर 15, खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते। हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे हे खूप महत्त्वाचे असते। नंबर 16, गाईचे दूध प्यायल्याने मेंदू मजबूत होतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते। नंबर 17, वजन कमी करण्यासाठी साधं दही खावे। दह्यामध्ये कमी कॅलरीज असतात। दह्यामधून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात, त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते। नंबर 18, चिया सीड्स फॅट बर्न करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, प्रोटीन, लोह आणि कॅल्शियम सारखे अनेक पोषक असतात। नंबर 19, सफरचंद वजन कमी करण्यास मदत करते। रोज आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करावा, यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते। नंबर 20, 3 चमचे मोहरीचे तेल, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, थोडा ओवा आणि मेथीचे दाणे एकत्र करून गरम करा आणि नंतर ते तेल नाभीला लावा, यामुळे पोट हळूहळू कमी होईल। नंबर 21, पोटावर झोपणारे व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा जास्त धोका असतो। नंबर 22, चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा, नंतर त्या पाण्याने केस धुवा आणि बदाम किंवा खोबरेल तेलाने मसाज करत राहा, बघा तुमचे केस लांब आणि दाट होतील। नंबर 23, गुलाबजल आणि चंदनाची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा, यामुळे हळूहळू काळवटपणा दूर होईल। नंबर 24, पोट निरोगी ठेवायचे असेल तर थंड आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका। नंबर 25, एका सर्व्हेमध्ये असे आढळून आले आहे की बदाम खाणाऱ्या लोकांचे आयुष्य बदाम न खाणाऱ्या लोकांच्या आयुष्यापेक्षा 20% जास्त असते। नंबर 26, कांदा खाणाऱ्याचे पोट कधीही खराब होत नाही। नंबर 27, ग्रीन टीमध्ये लसूण टाकून प्यायल्याने शरीरात चांगली ताकद येते। नंबर 28, जर तुमच्या हाडांमध्ये दुखत असेल तर कच्ची हळद दुधामध्ये उकळून प्या, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल। नंबर 29, दुधी भोपळा हृदयाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे। ते रक्तदाब सामान्य ठेवते आणि त्यांच्या सेवनाने पोटातील ॲसिडिटी देखील दूर होते। नंबर 30, हृदय आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी तुपाऐवजी तेलाचे सेवन करा। नंबर 31, उशीचे कव्हर आठवड्यातून 2दा धुवा, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतील। नंबर 32, लिंबू पाणी प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो आणि पोटही निरोगी राहते। नंबर 33, चक्कर येण्याची समस्या असल्यास गूळ खा, ऊर्जा मिळते। नंबर 34, अननसाचा रस प्यायल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहण्यास मदत होते। मुरुमांवर उपचार करण्यासाठी अननस फायदेशीर आहे।
नंबर 35 वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक शेंगदाण्यात आहेत. शेंगदाणे खाल्ल्याने भूक कमी लागते, वजन नियंत्रणात ठेवण्यास ते मदत करतात. नंबर 36 साबुदाणा खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात. साबुदाणा हा देखील लोहाचा चांगला स्रोत आहे. रोज साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे हाडांची वाढ आणि मजबूती वाढवते. नंबर 37 जर तुम्हाला तुमचा मेंदू चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. नंबर 38 सलगम शरीराची कमजोरी दूर करते आणि कोरड्या खोकल्यामध्ये फायदेशीर आहे. नंबर 39 अंघोळीनंतर लगेच उन्हात बसू नये, कारण त्यामुळे त्वचेवर बारीक पुरळ येऊ शकतात. नंबर 40 चंदन पावडर, बेसन, गुलाबजल आणि लिंबू एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंबर 41 जेवताना घाई करू नका. चपातीचे छोटे तुकडे घ्या आणि ते पूर्णपणे चावा. यामुळे तुमचे अन्न सहज पचण्यास मदत होते आणि खाल्ल्यानंतर पोट जड वाटत नाही. नंबर 42 काम केल्यावर खूप थकवा जाणत असेल तर मोहरीच्या तेलाने पायाची मालिश करा. नंबर 43 बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास टोमॅटो किंवा संत्र्याच्या रसात 1 चम्मच मध मिसळून सेवन करा, खूप फायदा होईल. नंबर 44 अंड्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही खाऊ शकतो. जर आपण अंड्याच्या ताकदीबद्दल बोललो तर ते प्रोटीन आणि विटॅमिन्स यासारख्या विविध पोषक तत्वांचे भांडार आहेत. नंबर 45 पोटात दुखत असल्यास आल्यावर चिमूटभर काळे मीठ टाकून त्याचे सेवन केल्याने पोटदुखी दूर होण्यास मदत होते. नंबर 46 आले आणि डाळिंबाचे दाणे मिसळून चटणी बनवून दुपारी जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास थांबतो. नंबर 47 दालचिनी कपाळावर लावल्याने सुद्धा डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. नंबर 48 रोज झोपण्यापूर्वी केसांना कंगवा केल्यास तुमचे केस मऊ होतील आणि गळणेही थांबतील. नंबर 49 जर तुमचा चेहरा ओल दिसू लागला असेल तर खजूर दुधात उकळून प्या. नंबर 50 लहान मुलांना वारंवार नजर लागत असेल तर तव्यावरील काजळी मुलांना लावावी. नंबर 51 बीटरूट खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. नंबर 52 साबुदाण्यामध्ये त्वचेला आवश्यक पोषक घटक असतात, जे त्वचा तजेलदार आणि मऊ ठेवण्यास मदत करतात. नंबर 53 साबुदाणा हा फायबर, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो उच्च रक्तदाब नियंत्रित करतो. यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित करू शकतो. साबुदाणा खाल्ल्याने शारीरिक विकास तर होतोच, यामध्ये असलेले फोलेट मेंदूची दुरुस्ती करू शकते. नंबर 54 तुम्हाला भूक कमी लागत असेल तर पुदिन्याचे सेवन करा, यामुळे भूक वाढते. नंबर 55 नाश्ता हे तुमच्या आरोग्याची एक ओळख आहे, त्यामुळे नाश्ता कधीही टाळू नका. उत्तम प्रथिनेयुक्त नाश्ता करा. नाश्ता नेहमी थोडा जड असावा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा जास्त खाण्याची गरज भासणार नाही. नंबर 56 श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी जेवण केल्यानंतर थोडी बडीशेप चावून खा. नंबर 57 मधुमेहामुळे रक्तवाहिन्या फार कडक होतात, यामुळे तुमचा BP वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांना फिल्टर करण्यासाठी आणि किडनीपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्व पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होते. यासाठी BPच्या गोळ्या नियमित घ्या. नंबर 58 रोज सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 6 अक्रोड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अक्रोड हे एक ड्राय फ्रूट आहे, जे तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. रोज अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, त्यामुळे बुद्धीसाठी ते फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन E, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट यासारखे पोषक घटक असतात, जे मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. नंबर 59 नवीन फळांच्या हंगामात फळे खा. हंगामी फळे खाणे खूप फायदेशीर आहे. नंबर 60 लवंग तोंडात ठेवल्याने हिरड्या दुखण्यापासून आराम मिळतो. हॅलो मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद.